बहिणीचा कॉल आला आणि छान गप्पा मारल्या. कोण काय बोलते हे तर बिलकुल समजत नाही, पण गप्पा सुरूच राहतात. पोहे खाल्ले, नंतर दक्षिणी बघा आंघोळ केली थंड्या पाण्याने आणि त्याची मजा मस्ती चालू होती वृंदा मासीसोबत. नंतर घरासमोर गेलो. आज गुरुवारचा बाजार भरतो, उद्या चणे करायचे होते देवीच्या मंदिरासमोर, तर काही बाजार घेतला. चिंच मला खूप आवडते म्हणून चिंच घेतली. लेकरं बघा दुकानामध्ये खूप मस्ती करत होते, कारण की गुरुवार असल्यामुळे बाहेर जाता येत नाही. मग हिरकणी साडीघरमध्ये नवीन स्टॉक आला होता, ते बघायला गेलो. नंतर काकूच्या इथं लुंजी करायला गेली. तेल तापवायला ठेवलं, कैरी चिरून घेतली, याच्यामध्ये जिरं, लवंग, सौंफ आणि मेथी दाणा आणि कलोंजी घेतली. आज वृंदाने केली लुंजी. तेलामध्ये मोहरी टाकली, त्यानंतर त्याच्यात कलोंजी, लवंग, सौंफ, जिरा आणि मेथी दाणे टाकले आणि 2 सुक्या मिरच्याही टाकल्या. याला छान स्मेल येईपर्यंत आपल्याला याच्यामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये टाकायचं आहे थोडंसं हिंग आणि नंतर सगळ्या आपल्याला या कैऱ्या टाकून घ्यायच्या आहेत. या कैऱ्या अशा कापल्या तरी चालतात, उभ्या कापल्या तरी चालतात. याच्यावर साले ठेवलेले आहेत, मी कधी कधी ते सालं काढून टाकते. आणि याच्यात थोडंसं पाणी टाकायचं, मीठ वगैरे काहीच नाही टाकलं. पाणी टाकून जस्ट याला वाफेवर होऊ द्यायचं. 2 मिनटं वाफ काढल्यानंतर कैरी अशी थोडी शिजलेली दिसते. मग त्याच्यानंतर याच्यामध्ये मसाला टाकायचा. सगळ्यात पहिले मीठ टाकायचं, थोडीशी हळद टाकायची, चवीपुरती तुम्हाला जशी तिखट लागेल तशी टाकायची आणि गरम मसाला टाकायचा. याच्यानंतर याला छान मिक्स करून घ्यायचं आणि थोडंसं काळं मीठ टाकायचं. आणि मी असे गूळ टाकलेलं आहे, तुम्ही साखरसुद्धा वापरू शकता. आणि थोडंसं पाणी टाकून याला शिजू द्यायचं. पक्ष कुठे आहे म्हणजे काही ना काही होणार. आज वृंदाच्या इथला गल्ला फोडून टाकला. नंतर याला लुंजीला छान शिजू द्यायचं आणि लुंजी तयार आहे. नंतर आम्ही थोडं मार्केटमध्ये गेलो शॉपिंग करायला. आता गेला आजचा आमचा दिवस. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.